केलं. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हनुमंत केदार आपल्यासाठी घेऊन आलोय एमपीएससी राज्यसेवा 2023 या एक्झामचे सायन्स या विषयाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, आतापर्यंत आयोगाने विज्ञान या विषयावर विचारलेल्या प्रश्नांच्या संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये जवळपास जीवशास्त्रावर त्यांनी 50% जवळपास क्वेश्चन विचारलेले. खरं तर आयोगाच्या सिलेबसमध्ये काय पॉईंट दिले त्यांनी? सामान्य विज्ञान, सामान्य विज्ञान म्हणजे जनरल सायन्स असं त्यांनी पॉईंट दिलाय. पण त्या पॉईंट मध्ये आपल्याला काय बघायचंय? हा एक पॉईंट बघायचा जीवशास्त्र, दुसरा पॉईंट आहे भौतिकशास्त्र, तिसरा आहे रसायनशास्त्र. बरोबर. तर आता आपण बघितलं की आयोगाने आतापर्यंत जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले त्यामध्ये जीवशास्त्राला त्यांनी वेटेज किती दिले? 50% जवळपास दिलेलं आहे. आणि बाकी हे दोन विषयाला मिळून त्यांनी 50% दिलेलं आहे. म्हणजे जीवशास्त्राला जास्त इम्पॉर्टन्स आयोगाने दिलेला आहे. तर आपल्या जीवशास्त्रामध्ये कोणते कोणते घटक बघायचे? आता आपल्या सजीवांचे वर्गीकरण बघायचे. त्याच्यामध्ये सजीवांचे वर्गीकरण. दुसरा पॉईंट बघायचा आपल्याला वनस्पतीशास्त्र. आणि त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा आहे प्राणीशास्त्र. त्यानंतर आरोग्यशास्त्र. तर अशा पद्धतीने जीवशास्त्रामध्ये आपल्या ह्या पॉईंटच्या आधारावर आपला अभ्यास करायचा आहे. त्याचप्रमाणे आपला भौतिकशास्त्रामध्ये पण विविध घटकांचा काय करायचा? अभ्यास करायचा आहे. त्यानंतरच आपण हे सायन्स ह्या विषयाचे योग्यरित्या प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. तर बघा, एमपीएससी मध्ये राज्यसेवा असो, तुमची कंबाईन असो किंवा ग्रुप सी असो, त्या ठिकाणी तुम्हाला विज्ञान या घटकावर 15 ते 20 क्वेश्चन असतात. राज्यसेवेमध्ये जवळपास तुम्हाला 20 क्वेश्चन हे विचारले जातात कंबाईनमध्ये, आणि ग्रुप सीच्या एक्झाममध्ये तुम्हाला जवळपास 15 क्वेश्चन तर विचारले जातात. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सायन्स या विषयामध्ये त्या 20 पैकी जीवशास्त्रावर आधारित 8 क्वेश्चन विचारले होते. त्यानंतर भौतिकशास्त्र या विषयावर 7 क्वेश्चन होते आणि रसायनशास्त्रावर आधारित त्यांनी 5 क्वेश्चन विचारले होते. असे टोटल त्यांनी 20 क्वेश्चन हे सायन्स विषयावर होते. एका क्वेश्चनला 2 मार्क्स जर कन्सिडर केला तर टोटल 40 मार्क्स हे आपल्या विज्ञानावर आधारित असणार आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की सायन्स या विषयाचं किंवा विज्ञानाचं किती इम्पॉर्टन्स आहे. एक एक मार्क्स आपल्या महत्त्वाचा आहे. तर आपण या पूर्ण सिलेबसचा आपण डिटेलमध्ये अनालिसिस करणार आहोत. पण आपल्या या ठिकाणी काय करायचं आहे? गेल्या वर्षी 2023 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचा अनालिसिस करायचं आहे. ठीक आहे. तर बघूयात आपण कशा पद्धतीने क्वेश्चन त्यांनी विचारले आहेत. तर बघा, आयोगाने गेल्या वर्षी जे विचारले प्रश्न होते त्यातला पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक किंवा क्रिटिकल तापमानाच्या खाली शून्य होते? विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, आयोग ज्यावेळेस पेपर सेट करतं त्यावेळेस तो पेपर ऑलरेडी हा इंग्लिशमध्ये सेट केला जातो. कारण जे स्टँडर्ड मटेरियल जे अवेलेबल आहे ते इंग्लिशमध्ये आहे. इंग्लिशला त्यांनी काय केलं असतं? पेपर सेट करण्यासाठी रेफरन्स म्हणून यूज केला असते, आणि नंतर हा पेपर इंग्लिशमध्ये सेट झाल्यानंतर हा मराठीमध्ये ते काय करतात? ट्रान्सलेट करतात. तर या ठिकाणी पण आपल्याला काय करायचं आहे? हा तर सब्जेक्ट हा विज्ञान आहे, म्हणजे आपल्या थोडं सायन्सच्या बॅकग्राऊंडमध्ये विचार केला तर इंग्लिशचा आपल्याला त्या ठिकाणी रेफरन्स घेणंच आहे. तर आपण क्रॉस चेक या ठिकाणी मराठीला आपण इंग्लिशमध्ये पण करणार आहोत. तर बघा, या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग आर द मटेरियल हुज रेजिस्टिव्हिटी बिकम्स 0 बिलो क्रिटिकल टेम्परेचर. त्यांनी काय विचारलंय की क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली तापमान गेल्यानंतर खालीलपैकी कोणत्या पदार्थाचं रेजिस्टिव्हिटी ही काय होणार आहे? 0 होणार आहे. बरोबर. आता बघा, पर्यायकडे बघितल्यानंतर लक्षात येते त्या पर्यायामध्ये काय दिले? इन्सुलेटर दिले घटक. इन्सुलेटरचा अर्थच काय? रोधक. ऑलरेडी कसा आहे हा
रेजिस्टिव्ह सबस्टन्स किंवा रेजिस्टन्स सबस्टन्स आहे. म्हणजे आपल्याला विचारलं काय त्यांनी, 0 रेजिस्टिव्हिटी, मग हे तर पर्याय नसणार. मग सरळ सरळ हे प्रश्न काय असणार, एलिमिनेट होणार. बाकी बघा, त्यांनी सांगितले क्रिटिकल टेम्परेचर किती असतंय, -238 डिग्री सेल्सिअस. तर ह्या तापमानाच्या खाली गेल्यानंतर हा सुपर कंडक्टर नावाचा जे घटक असतो, हा कसा असतो, ह्याच्यामध्ये रेजिस्टिव्हिटी 0 होते. कंडक्टरमध्ये कशी होती, रेजिस्टन्स असतोच. त्यामुळे हे उत्तर नाही, आपलं उत्तर काय असणार आहे, सुपर कंडक्टर. कारण सुपर कंडक्टर हा सबस्टन्स काय आहे, क्रिटिकल टेम्परेचरच्या खाली गेल्यानंतर त्याची रेजिस्टिव्हिटी काय होते, किंवा रोधकता, प्रतिरोधकता काय होते, 0 होते. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा, त्यांनी काय विचारलंय, जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरशामध्ये समरूप ठेवली असता किती प्रतिमा तयार होतील. त्यांनी काय विचारलं, आपल्याला प्रतिमा किती तयार होतील विचारलेलं आहे. आणि आपला त्यांनी एक अँगल दिलाय 36 डिग्री सेल्सिअसचा अँगल. तर या ठिकाणी आपल्याला एक सूत्रांचा उपयोग करणं गरजेचं आहे. तर प्रतिमा काढण्याचं सूत्र काय आहे, हे पहा, प्रतिमा बरोबर 360 भागिले थिटा, थिटा म्हणजे काय, अँगल असतो हा दिलेला, -1, हा याचा फॉर्म्युला आहे. तर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं काय, आपल्याला त्यांनी थिटा काय दिलेला आहे, 36 डिग्री सेल्सिअस दिलाय बघा, बरोबर 360 भागिले 36 -1. त्या ठिकाणी बघा कॅल्क्युलेशन करून घ्या, 36 10 360 म्हणजे 10 येणार, 10 - 1 केलं तर काय येणार, उत्तर आपलं 9 येणार. बरोबर. तर 9 कोणत्या पर्याय आहे बघा, 2 नंबरचा ऑप्शन काय आपला, हा बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला काही प्रश्न हे सूत्राच्या आधारावर सॉल्व्ह करावे लागणार आहेत. त्यामुळं अभ्यास करताना तुम्हाला भौतिकशास्त्रामधले जे फॉर्म्युले आहेत, हे फॉर्म्युले तुम्हाला काय करावं लागणार, लक्षात घ्यावं लागणार आहेत. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, त्यांनी काय विचारलं या ठिकाणी, हा एक सूत्र दिलं त्यांनी, एक स्थिरांक आहे, हे गणितीय विधान खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते. हा एक प्रकारचा फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. त्यांनी एक सूत्र दिलं, हे P भागिले रो प्लस Hg प्लस 1/2 = स्थिरांक. तर हे फॅक्च्युअल डाटा आहे, याच्यामध्ये स्पष्टीकरण तसं काही नाही, कारण हे जे स्थिरांक आहे हा बर्नौलीचं समीकरण आहे. ऍक्च्युअली बर्नौलीचं समीकरण हे द्रावणाच्या प्रेशर, हाईट आणि ग्रॅव्हिटेशन किंवा त्याला आपण गुरुत्वाकर्षण, त्याची उंची, त्याचा दाब आणि गुरुत्वाकर्षण बल याच्याशी हे समीकरण हे निगडीत आहे. तर हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. बर्नौलीच्या समीकरणामध्ये काय आपल्याला बघायचं आहे, द्रावणाच्या दाब, प्रेशर म्हणजे काय, दाब, उंची आणि गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. ते तुम्ही सरळ लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ठिकाणी स्पष्टीकरण काही देता येणार नाही. बाकी हा फॉर्म्युला बर्नौलीचं समीकरण आहे. तर उत्तर काय असणार आपलं, 2 नंबरचं बर्नौली समीकरण. पुढचा क्वेश्चन बघा, हे बघा त्यांनी काय विचारलंय, जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा, इंग्लिशमध्ये काय दिले, व्हेन अल्फा पार्टिकल्स इमिट्स फ्रॉम द रेडिओ एलिमेंट्स देन. ऍक्च्युअली आपल्या ठिकाणी काय बघायचं, अल्फा कण विचार, म्हणजे त्याला आपण म्हणू अल्फा पार्टिकल्स किंवा अल्फा रेज. अल्फा पार्टिकल मध्ये काय असते, हेलियमचा मॉलिक्यूल असतो. तर आपल्याला माहिती आहे हेलियमचा अणुअंक किती आहे, 2, आणि अणुवस्तू अणुअंक आहे 4. ॲटॉमिक नंबर 2 आहे, ॲटॉमिक मास 4 आहे. बरोबर. तर आणि त्यांनी विचारलं काय प्रश्नामध्ये, की किरणोत्सारी घटकामधून बाहेर पडतात तेव्हा काय होतं, हे पहा, अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. अल्फा पार्टिकल हे हेलियमचा मॉलिक्यूल आहे, आपल्याला माहिती आहे अणुअंक 2 आणि अणुवस्तुमानांक 4. तर उत्तर काय असणार आपलं, सरळ सरळ हे पर्याय नंबर 1 असणार आहे. ठीक आहे. तर त्यानंतरचा क्वेश्चन बघा, त्यांनी या ठिकाणी तापमानावर आधारित क्वेश्चन विचारलाय. हा एक भौतिकशास्त्राच्या आधारावरचा क्वेश्चन आहे. त्यांनी विचारलं काय, मुलाचा ताप 104 फॅरेनहाइट आहे, हे तापमान किती डिग्री सेल्सिअस मध्ये आहे. तर बघा या ठिकाणी त्यांनी विचारले काय, फॅरेनहाइट मध्ये त्यांनी तापमान दिले, आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांनी तापमानाचं रूपांतर करायचं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय करायचं आहे,
फॅरनाईटचं कन्व्हर्जन डिग्री सेल्सियस मध्ये करायचं. या ठिकाणी पण आपल्या फॉर्म्युले आधारितच हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. तर फॅरनाईटचं रूपांतर डिग्री सेल्सियस मध्ये करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल. तो फॉर्म्युला असा आहे, डिग्री फॅरनाईट इज इक्वल टू 9/5 म्हणजेच 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 किंवा 32. तर असा हा फॉर्म्युला असेल. तर हा फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला डाटा फीड करायचा आहे आणि आपल्याला उत्तर काढायचं आहे. तर बघा फॅरनाईट किती दिले त्यांनी, 104 दिले. हे पहा 104 फॅरनाईट बरोबर 9/5 डिग्री सेल्सिअस प्लस 32 बरोबर. आता यानंतर बघा 32 ला आपण इकडे घेतल्यानंतर काय होणार, हे मायनस होणार. मग 104 मधून 32 गेल्यानंतर खाली किती राहिले, 72 बरोबर 9/5 डिग्री सेल्सिअस. आपल्याला काढायचं काय, डिग्री सेल्सिअस. तर बघा डिग्री सेल्सिअस हे काय 72 आहे. मग हे इकडं 9/5 इकडे आल्यानंतर काय होणार, 5 उलट होणार, 5/9 होणार बरोबर. तर बघा कॅल्क्युलेशन करून घ्या. 9×8 = 72, 8×5 = 40. हे बघा उत्तर काय आलं आपलं 40. तर पर्यायामध्ये 40 कुठं आहे बघा, चौथ्या ऑप्शन मध्ये हे 40 आहे. आपला पर्याय बरोबर आला 40. 4 म्हणजे फॉर्म्युल्यावर आधारित आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर त्या ठिकाणी आपल्या फॉर्म्युल्याचा विचार करणं गरजेचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. ह्या ठिकाणी भौतिकशास्त्रावर म्हणजे फिजिक्सचा क्वेश्चन आहे हा. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे. सर्वात आधी आपल्या क्वेश्चन मध्ये काय बघायचंय, त्यांनी काय दिले, एक तर विधान बरोबर आहे विचारले की चूक आहे. या ठिकाणी त्यांनी आपलं विधान बरोबर कोणते आहे ते विचारलेले. त्याला अंडरलाईन करून घ्या पहिलं, कारण उत्तर सॉल्व्ह करताना ह्याचा आपला आधार घ्यावा लागणार आहे. तर बघा त्यांनी काय दिले, ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो, असं त्यांनी विचारलेले. आता या ठिकाणी बघा तुम्ही कन्सिडर करा, हा सूर्य आहे. सूर्याच्या भोवती ग्रहांचं काय असते, जाळा असते किंवा त्याला ऑर्बिट म्हणून आपण. अशा पद्धतीने काय असते, ते ग्रह सूर्याभोवती फिरत असतात. तर ज्यावेळेस सूर्याच्या जवळ ज्यावेळेस ग्रह असेल त्यावेळेस त्या ग्रहाची वेग कसा असतो, जास्त असतो. आणि ज्यावेळेस तो सूर्यापासून जास्त दूर असेल त्यावेळेस त्याचा वेग काय असणार, कमी असणार. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस सूर्याभोवती ज्यावेळेस ग्रह फिरतो त्याला काय करायचं असते, त्याचं ते ऑर्बिट हे मेंटेन करायचं असते. त्यामुळं ज्यावेळेस तो अंतर कमी असेल त्यावेळेस तो काय करणार, स्पीड जास्त ठेवणार किंवा वेग त्याचा जास्त असणार. म्हणून आपल्या पर्यायामध्ये पहिल्याच पर्यायामध्ये दिले त्यांनी, ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी असतो, बघितलेलं आपण. आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. तर हे ऑप्शन आपलं काय बरोबर आहे. त्यामुळं बाकीचे ऑप्शन वाचण्याची गरज नाही. उत्तर आपलं काय असणार, 1. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघूया. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे क्वेश्चन असतात. एक तर तुम्हाला कमी वेळात हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो किंवा तुम्ही ह्याच्यावर तुमचा थोडा टाइम स्पेंड होऊ शकतो. जर तुम्ही व्यवस्थित त्याला स्ट्रिक्ट जर वापरली तर तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. तसं बघायला गेलं तर अशा प्रकारचे क्वेश्चन हे खूप सोपे असतात. तर बऱ्यापैकी आजकाल आयोगाचा ट्रेंड झाला, अशा हे कॉलम टाईपचे क्वेश्चन विचारतात, जोड्या जुळवायचे आणि खाली ऑप्शन दिलेले असतात. त्या ठिकाणी बघा त्यांनी काय दिले, पहिल्या कॉलम मध्ये जीवनसत्व दिलेत म्हणजे त्याला आपण विटामिन म्हणू. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिले त्यांनी अभावाचे रोग, त्याला डेफिशियन्सी डिसऑर्डर म्हणू. विटामिनच्या डेफिशियन्सीमुळे होणारे रोग. त्या ठिकाणी बघा पहिला त्यांनी काय दिले, अजीवनसत्व. आता आपल्या ज्यावेळेस ह्यात चेक करायचं की 100% बरोबर कोणता आहे आपण आधी चेकआउट करू. जसं की आपल्याला माहिती विटामिन ए मुळे काय होतं, रात आंधळेपणा होतो. तर या ठिकाणी अ ची जोडी 4 लागणार आहे. तर ऑप्शन मध्ये आपण चेकआउट करू. अ साठी 4 ऑप्शन हा फक्त ह्या 2 नंबरच्या ऑप्शन मध्ये आहे. आपल्याला माहिती हा 100% बरोबर आहे. तर मग बाकी क्रॉस चेक करण्याची गरज नाही. आपला वेळ आहे त्या ठिकाणी काय होणार आहे, वाचणार आहे. म्हणजे उत्तर काय आपलं 2 हे बरोबर आहे. तरी आपण या ठिकाणी बघूया. ड जीवनसत्वासाठी काय आहे, मुडदूस आहे. क जीवनसत्व म्हणजे विटामिन सी. त्यामुळे काय होतो, स्कर्व्ही होतो. स्कर्व्ही मध्ये काय असते, त्वचेवर आपल्या छाले येतात. त्यानंतर विटामिन B12 त्यामुळे काय होतं, रक्तक्षय. रक्तक्षय म्हणजे अनिमिया. यामध्ये रक्तक्षयामध्ये काय होतं, हिमोग्लोबिनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये कमी होतं. त्याची कमतरता कशामुळे होते, विटामिन B12च्या डेफिशियन्सीमुळे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया.
बघा मित्रांनो, त्यांनी काय विचारलंय, ॲग्विना ट्रिटिसी हा खालीलपैकी कोणत्या वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोड आहे? ॲग्विना ट्रिटिसी इज द पॅरासाइट नेमॅटोड फाउंड ऑन द विच ऑफ द फॉलोइंग प्लांट, असं त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. तर बघा आता या ठिकाणी आपल्याला एकतर अशी ट्रिक तुम्हाला पाठ तरी पाहिजे किंवा माहीत तरी पाहिजे, नाहीतर तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला बाकीच्या गोष्टीचा वापर करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही ह्या जे दिलेल्या वनस्पती आहेत त्यांचं सायंटिफिक नाव तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, त्यानुसार तुम्ही ह्याला रिलेटेड करू शकता. जसं की इथं काय दिलं, ट्रिटिसी दिलंय. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, गव्हाचं सायंटिफिक नाव काय आहे? ट्रिटिकम. ट्रिटिकम, या ट्रिटिकमवर आधारित लॉजिक लावलं तर ट्रिटिसी हा काय असणार? हा निमेटोडमुळे गव्हावर रोग होणार. हे उत्तर आपले मिळाले, पण बाकी पण चेकआउट करू. ज्वारीचं सायंटिफिक नाव काय? सोरगम. बरोबर. तांदळाचं सायंटिफिक नाव आहे सटायवा. आणि बाजाराला काय? पेनिसेटम. बरोबर. तर मग या ठिकाणी आपण ट्रिटिकमवरून आधारित काय उत्तर देऊ शकतो आपण? ट्रिटिसी हा नेमॅटोड हा गव्हावर रोग करणारा परजीवी आहे. उत्तर काय येणार आपलं? 1 नंबरचं गहू हे उत्तर असणार. ठीक आहे. पुढचा बघा, या ठिकाणी त्यांनी काय विचारलं बघा, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ विच ऑफ द फॉलोइंग, असा क्वेश्चन आहे. तर आपल्याला माहिती, गोगलगाय हा एक प्राणी आहे, त्याच्यावर जी शंख असतात ती कवरिंग असते, त्याला आपण शंख म्हणतो किंवा त्याला सेल म्हणतो. मोलस्क म्हणजे काय? गोगलगाय. याचं उदाहरण काय? गोगलगाय. आपण सर्वांनी बघितलं असेल गोगलगाय हे काय मोलस्क गटामध्ये मोडते. त्याच्यावरचं जी कवर आहे त्याला आपण शंख म्हणतो. म्हणजे विचारलं काय शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? तर सर आपल्याला माहित असणार काय, गोगलगाय हे काय मोलस्क आहे, मोलस्कवर असणारं जे वरचं कवरिंग आहे त्याला आपण काय म्हणतो? सेल किंवा त्याला कवच म्हणू मराठीमध्ये. पण मराठीमध्ये तुम्हाला कवच आणि आवरणामध्ये तुम्ही कन्फ्युज होणार, त्यावेळेस क्रॉस चेक करणं तुम्हाला इंग्लिशमध्ये गरजेचं आहे. इथे दिले बघा, सेल्स ऑफ मोलस्क. तो उत्तर काय आपलं? 3 नंबरचं. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा परत त्यांनी काय केलंय, मोलस्कवर दुसरा क्वेश्चन विचारलाय. म्हणजे गेल्या वर्षी 2023च्या एक्झाम मध्ये त्यांनी 2 क्वेश्चन हे मोलस्कवर विचारलेत. हे जीवशास्त्राची म्हणजेच बायोलॉजीवर आधारित हा क्वेश्चन आहे. तर काय विचारलंय बघा त्यांनी, मोलस्क वर्गीय, ज्यावेळेस मोलस्क वर्गीय येईल त्यावेळेस काय समोर ठेवायचं? गोगलगाय समोर ठेवायचे आपल्याला. बरोबर. मोलस्क वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्य धारण करतात. आपल्याला माहिती गोगलगाय कसे सॉफ्ट असते किंवा मृदुमय असते. त्यांनी दिले ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. ते सजीवांच्या वर्गीकरणामध्ये हा पॉइंट आहे, पण हा कसा पॉइंट बरोबर आहे? मोलस्क हे प्राणी गटामध्ये हे दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा वर्ग आहे. त्यानंतर कारण पहिला वर्ग कोणता आहे? कीटक म्हणजेच इन्सेक्ट. इन्सेक्ट वर्गीय जे प्राणी आहेत, इन्सेक्ट हे कसं आहे सगळ्यात जास्त त्यांचं संख्या आहे किंवा पॉप्युलेशन आहे असं म्हणू. प्राण्यामध्ये सर्वात जास्त संख्या कोणाची? इन्सेक्टची आहे. त्यानंतर हे मोलस्क म्हणजेच मृदुकाय, जे मोलस्क वर्गीय जे गोगलगाय टाईपचे जे प्राणी आहेत त्यांचा दुसरा नंबरचा घटक आहे. ते बघा प्राणीसृष्टीमध्ये दुसरा नंबर सर्वात मोठा वर्ग आहे. हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं बघा, सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय समिती असतात, हे पण बरोबर आहे. त्याला आपण बायलॅटरल सिमेट्री म्हणतो. बायलॅटरल सिमेट्री. दुसरा स्टेटमेंट मग कसा असेल? बरोबर असेल. तिसरं बघा, ते फक्त जमिनीवरच राहतात. तर या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस फक्त असं जर त्यावेळेस थोडं सावध व्हायचं. या ठिकाणी आयोगाने आपल्यावर जाळं टाकलेलं आहे, लक्षात घ्या. त्यांनी काय विचारलंय? फक्त जमिनीवर राहतात, पण ऍक्च्युअली मोलस्कचं हॅबिटेट आहे. हॅबिटेट म्हणजे त्यांचं जे सर्वाइव्ह करण्याचं जे एन्व्हायरमेंट आहे ते कोणत्या पद्धतीने राहतात? हे पहा, मराईन वॉटर, फ्रेश वॉटर आणि टेरेस्ट्रियल. त्या ठिकाणी बघा तुम्ही, हे फक्त जमिनीवर नाहीत तर हे
पाण्यामध्ये पण आहे, जसं की मराईन वॉटर, फ्रेश वॉटरमध्ये पण हे सर्वाइव्ह करतात. त्यांचं हॅबिटेट काय? मरीन वॉटर, फ्रेश वॉटर आणि टेरेस्ट्रियल नेचर. तर मग हे ऑप्शन कसं असणार? चूक असणार. तर मग आता बाकीचे पुढचं वाचण्यापेक्षा आधी चेकआउट करू. त्यांनी काय विचारलंय? खालील विधाने कोणते बरोबर आहेत त्यांनी विचारलेले. मग आता आपल्याला क ऑप्शन हा काय चुकीचा सापडलेला आहे. तर क कुठं कुठं आहे बघा, या ठिकाणी आहे. म्हणजे हा 3 नंबरचा ऑप्शन काय असणार? कट असणार. तर बाकी कन्फ्युजन आहे, तर आपल्याला परत ड पण चेकआउट करावं लागेल. तर मोलस्क वर्गीय प्राण्यांना मांसाल पाय असतात, बरोबर आहे. समोर गोगलगाय हे उदाहरण ठेवा. गोगलगायला जे बारीक बारीक समोर पाय असतात ते कसे असतात? मांसाल पाय असतात. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय? ड ऑप्शन कुठं आहे बघा, इथं पण आहे. मग ऑप्शन नंबर आपला 2 काय असणार? बरोबर उत्तर असणार. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे आहेत? हे पेपर सॉल्व्ह करताना अशा ट्रिक्स वेगवेगळ्या यूज करायचे आहेत. तर आपण यानंतर बाकीचे प्रश्न डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि सोबतच विज्ञान विषयामध्ये जे आपल्याला डिटेलमध्ये मायक्रो अनालिसिस करायचं आहे ते पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू.